दुधी पाहून लावला ना डोक्याला हात. तुम्ही म्हणाल आरती याचं काहीही कर, घरातले खातच नाही, पण न खाणारेच सर्वात आधी संपवतील असा मस्त पदार्थ करू. कोवळा दुधी भोपळा घेतला, स्वच्छ धुवून त्याला मध्यम होलच्या किसणीने किसून घ्यायचा. किसताना थोडासा खाऊन पाहायचा, कडू असल्यास तो वापरायचा नाही. कोवळा होता त्यामुळे मी याची सालसुद्धा काढलेली नाही, आतमध्ये जाड बियांचा भागसुद्धा नाही आहे, म्हणून एकसारखा किसून घेतला. आता मसाले घालायचे आवडीनुसार. हळद, लाल तिखट, धनेपूड घालायची आहे आणि सर्वात महत्त्वाचे तीळ घालायचे भरपूर. मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि त्याचसोबत मिरची, लसूण, जिरे मी ठेचून घेतले ते घालायचे. चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साधं कच्चं तेल घालायचे. दुधी भोपळ्याला लगेच मसाले लावून घ्यायचे. किसल्या किसल्या लगेच मसाले लावायचे म्हणजे दुधी भोपळा काळा पडत नाही. आता नाश्त्याच्या चमच्याने मोजून 4 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आणि या दुधीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तांदळाचं पीठ घालून छान असं एकजीव करून घेतलेलं आहे. इथे 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. कपमध्ये भरताना हलक्या हाताने दाबून भरलंय. संपूर्ण 1 कप बेसन पीठ घालायचं आणि छान असं हे मळून घ्यायचं. दुधीच्याच मॉइश्चरमध्ये मळायचं, अजिबात पाणी वगैरे घालायचं नाही. इथे मला दुधी जास्त, थोडं बेसन कमी वाटतंय म्हणून अजून पाव कप बेसन घातलेलं आहे आणि छान हे मी मिक्स करून घेते. मध्यम सैलसर असा याचा डो करून घ्यायचा आहे. छान मिश्रण आपलं इथे तयार करून झालेलं आहे. दुधीची वडी करायची आहे आपल्याला. स्टीमरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. तोपर्यंत स्टीमरच्या प्लेटला थोडंसं तेल लावून घेऊया म्हणजे वडी काढताना व्यवस्थित निघेल. इनो, सोडा काहीही घालायचं नाही आहे. मस्त जाळीदार हलकी फुलकी ही वडी तयार होते. फक्त या कन्सिस्टन्सीचं मिश्रण ठेवा. यापेक्षा घट्ट ठेवाल तर वडी खाताना घशात अडकेल आणि खूप सैलसुद्धा करू नका. मिश्रण घातल्यानंतर छान असं थापून घ्यायचं. तुमच्याकडे स्टीमर नसेल तर कढईत पाणी तापवा, खाली स्टँड ठेवा आणि ताटामध्ये थापून घेतलं तरीही चालेल. वरतून गार्निशिंगसाठी थोडेसे तीळ घालूया म्हणजे चव छान लागते. छान असं हे दुधीच्या वडीचं मिश्रण थापून घेतलंय. याला वाफवून घेऊया. उकळत्या पाण्यामध्ये छान ही वडी आपल्याला ठेवायची आहे म्हणजे वडीचं प्लेट. यावर झाकण ठेवून मध्यम ते मोठ्या आचेवरती 12 ते 15 मिनिटे वडी छान वाफवून घ्यायची आहे. तितक्या वेळात छान वाफवली जाते. इथे 15 मिनिटे मध्यम ते मोठ्या आचेवर वडी वाफवली. सुरी किंवा टूथपिक रोवून पाहायची. अगदी क्लीन आली. ओलं पीठ लागून आलं नाही म्हणजे छान वाफवली गेली आहे. ओलं पीठ लागलं तर जरा वेळ अजून वाफवा. हिला संपूर्ण गार करायची. अर्धा तास वडी पंख्याखाली संपूर्ण गार केलेली आहे. आता कट करून घेऊया. गरम गरम असताना शक्यतो कापायची नाही, नाहीतर खूप चिकट होते, व्यवस्थित निघत नाही. संपूर्ण गार झाली की मग आवडेल तशी लहान मोठी वडी कट करू शकतात. एकदा या वड्या केल्या अशा गार करून कापून हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवल्या तर 2 ते 3 दिवस तुम्ही हवं तेव्हा यांना डीप फ्राय, शॅलो फ्राय वगैरे करून खाऊ शकतात. पण आज आपण एका वेगळ्या पद्धतीने यांना परतणार आहोत ज्याने याची चव द्विगुणित होते. छान अशा वड्या निघताय, तुम्ही पाहू शकता. किती सुंदर परफेक्ट ह्या वड्या निघताय. खूप छान ह्या वड्या होतात. तुम्ही यांना अशाच खाऊ शकतात. हव्या तर डीप फ्राय करू शकतात, शॅलो फ्राय करू शकतात. पण आज आपण यांना खमंग अशी फोडणी देणार आहोत ज्याने या वड्या सगळ्यांनाच खायला खूप आवडतात. एक पसरट पॅन किंवा तवा घ्यायचा. 2 चमचे तेल गरम केले, त्यामध्ये तीळ घालायचे. तीळ छान तडतडले की थोडीशी मोहरी घालायची. मोहरी छान तडकली की थोडेसे जिरे घालायचे. असेल तर कढीपत्ता आवर्जून घाला. गॅस मोठा ठेवायचा आणि यामध्ये या वड्या घालायच्या. मी सगळ्याच वड्या छान अशा परतून घेणार आहे. तुम्हाला काही फ्रीजमध्ये ठेवायच्या असल्यास तुम्ही ठेवू शकतात. सगळ्या वड्या एकसारख्या घालून घ्यायच्या. जास्त प्रमाणात असेल तर 2 बॅचेसमध्ये तुम्ही फोडणीत परतून घेऊ शकतात. मोठ्या आचेवर छान असे तांबूस डाग पडेपर्यंत वडी परतून घ्यायची. अशी खमंग ही फोडणीतली दुधीची वडी चवीला खूप मस्त लागते. अतिशय चवदार, खमंग, खुसखुशीत आणि आतून हलकी पोकळ ही वडी तयार होते. छान अशा परतून घेतलेल्या आहे. मस्त तांबूस झाल्यावरतून
थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी कोथिंबीर घालते. हवं तर तुम्ही थोडासा चाट मसालासुद्धा वरतून घालू शकतात, म्हणजे आणखीन चटपटीत चव येईल. ही दुधीची वडी मधल्या वेळेत अशीच खाण्यासाठी, ताटात वाढण्यासाठी, मुलांच्या डब्याला देण्यासाठी, प्रवासात नेण्यासाठी कधीही तुम्ही करू शकतात. दुधीची भाजी खात नाही, पराठे खात नाही घरातली मंडळी, तर एकदा ही वडी जरूर करून पहा. ना इनो, ना सोडा, ना जास्तीचं तेल, ना काहीच. अतिशय पौष्टिक झालेली आहे. आपण टेस्ट करून पाहूया. खूप खमंग लागते, अशीच खायला खूप छान लागते, फ्लेवरफुल. तुम्हाला हवं तर हिरवी चटणी, टोमॅटो केचपसोबत सर्व करू शकतात. तुम्ही करतात का अशी वडी? मला कमेंट करून ज़रूर कळवा. कधी केली नसेल तर एकदा ज़रूर ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अजून काय नवनवीन रेसिपी पाहायच्या आहेत ते सुद्धा कमेंट करून कळवायला अजिबात विसरू नका. परत भेटते छानशा रेसिपी.